नमस्कार. आज आपण पाहणार आहोत हिरव्या वाटाण्याची उसळ. सर्वात प्रथम 4 तास भिजवलेले हिरवे वाटाणे कुकरला लावून घेणार आहोत. यामध्ये थोडं मीठ आणि पाणी घालून याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. उसळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चिरलेला लसूण, कढीपत्ता. सर्वात प्रथम एका कढईमध्ये थोडं तेल घेऊन यामध्ये थोडं जिरं, हिंग, चिरलेला लसूण, कढीपत्ता आणि कांदा घालून हे मिश्रण व्यवस्थित परतवून घेणार आहोत. कांदा लालसर होईपर्यंत हे मिश्रण परतवून घेणार आहोत. आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊ. टोमॅटो व्यवस्थित शिजल्यावर यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये उकळवून घेतलेले हिरवे वाटाणे घालून घेऊ. चवीपुरतं मीठ घालून घेऊ. एक उकळी आल्यानंतर यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटप घालू आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊ. एक उकळी येऊ देऊ आणि यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ. अशा प्रकारे लग्न समारंभात, पूजा वगैरे असताना केला जाणारा हा कोकणातील पारंपरिक पदार्थ हिरव्या वाटाण्याची उसळ. धन्यवाद.